तर मम्मीला काय मध्ये थोडेसे पॅटर्न कट करून घेऊन राहिले ऑर्डरचे, कारण आता मम्मीला 3 दिवस टाइम नाही भेटायचा, 3-4 दिवस. त्याच्यामुळे मम्मी म्हणे काहींचे बऱ्याच दिवसाचे राहिलेले ते देऊन टाकते, मग काही पेंडिंग राहिले तर काही नाही. पहाटे 5 वाजता उठले पाटापाट आवरलं. दीदी म्हणते मला पाणी दे मम्मी याच्या बोतून. मला इतकं घाबरट आलं, मला विचारायचं दुखायला लागलं वाटतं. दीदी थांबा मी पटकन आंघोळ करते. पाणी कशात ओतून दे? गरम पाणी तांब्यात ओतून दे तोंड धुवायला. तिला ते पाणी नाही का गरम पाणी पाहिजे होतं ना, ते द्यायच्यात मला पाणी ओतून दे. मला लगेच समजलं, म्हणलं लयच आता जास्त वाटू राहिलं बाई. पहाटेपासून चालू आहे. मम्मी आता पॅटर्न देऊन टाकू राहिली, काहींचे ऑर्डर आले ना. आता समजा जावाच लागला असतं ना तर राहिलं असतं, पण मग हा नाही जावं लागलं असतं तर मग ठेवणार होती मम्मी. काय जाऊन काय करते अजून तिचं आता दुखायच बंद झालं ना, मग मम्मी म्हणते तेवढं कापून घेते. म्हणजे प्रियांकाच म्हणली, तिला प्रियांकालाच काळजी लागली त्या पॅटर्नची. मम्मी ते पॅटर्न दे ना. मग म्हणलं बाई आता दीदी मला पटकन आंघोळ करू दे म्हणलं का. तिला आधी लयच कस तर होत होता सकाळी. ते मी म्हणलं बाई आता काय लगेच निघावं लागत काय काय माझी आंघोळ करायची. म्हणलं दीदी थांब थांब मला आंघोळ करू दे पटकन, तर तू तोड जाईल मी तुला चहा करते. त्या दिवशी परवा पण तसंच केलं. मग मम्मी सकाळी सकाळी स्वयंपाक करून जेवण पण करत होती. मग म्हणजे अगं जायचंय म्हणून मी पटकन जेवण करून घेतो. आम्ही वरून खाली गेलो तेव्हाच. ते कसं आहे माहिती का, त्याचा नियम नाही राहत. आपण म्हणतो त्या दिवशी एवढं नव्हतं, आज जरा जास्त. नाही त्या दिवशी तिचं तोंड नव्हतं उतरलं, मला समजलं होतं एवढं काही नाही, पण आज तिचं तोंड उतरेल ना. सकाळी लय दुखत होतं, पण आता बंद झालं तिथं. नाही होतं अगं, ते हळूहळू होतं. ते काही लगेच नाही होत. लगेच आपण दवाखान्यात जाऊन काहीच उपयोग नाही, ऍडमिट करून ठेवते मग कवर बसते. राजे आल्या म्हणते नेमकं तू राजे अजून एवढी घाई काऊन केली मला. नाही ग तर बरं आहे, येऊ दे. नाही आले ते बरंच आहे, म्हणजे आले ते पाहिजे बरं आज ते म्हणतील ना. म्हणलं ते पोरग थांबलं असं, पोरगी थांबली असं बापूची वाट पाहत. पोरगी आपल्याला पोरगीच असं पोरीच्याच काळा दिसते मम्मी म्हणते. पोरीच्याच काळा दिसते बाई. इतक्या दामाने म्हणलं ना, आमच्या सुरेखाला पण तसंच झालं आणि माईला पण तसंच झालं. माई तुला नाही का आधी किती टाइम येत होत्या, किती टाइम येत होते. नंतर आई असते ना, आईला लगेच ओळखीत काय. ताई तर फार लगेच ओळख. ताईच्या वेळेस पहिल्यांदाच म्हणले आई मुलीच्या काळा मुलीच्याच काळ आहे अनुष्का वेळेस. आणि सुरेखा ताईला सुद्धा कळलं नव्हता, कळ आलेल्या म्हणजे ती जायची ना बाथरूमला. आईने मलाच तिकडं खुनवलं. ते बाळा ते आणि पिशवी आणि ठेवतो नव्हतं आपल्याला पहिल्यांदा. तुला सांगितलं नव्हतं, तू बाहेरच होती आणि मीच होते आईजवळ. मग आईने मला ते भरायला लावलं, तिची बाळा ते पिशवी गाऊन देऊन भरायला लावले. आई म्हणली मुलीच्या काळा आहे, काळा सुरू झाले म्हणजे. मग पार पिशवी पिशवी भरली. मग आई मला म्हणते अक्काला बोलव. आणि तेव्हा आईला कळलं नाही का तिला काळा सुरू झाले म्हणजे. पाय म्हाताऱ्या माणसांना लय लवकर कळतं. आईला म्हणजे कसं अनुभव. आता मला कळतं. दीदी रात्रीपासून जाते ना बाथरूम मध्ये, मला समजलं का हिचे आहे ना मुलीच्याच काळ आहे. अनुभव आल्या आता मला कळालेलं आहे. तुला कसं झालं, ताईला कसं झालं, त्याच्यावर मला कळालंय. खाली आले आता अमोलराजे. जाय ना थोडा करते ना ते, तू राहणारच आहे ना खाली. कळा नव्हतं पण म्हणलं जाऊ द्या विरा नाही पाण्याची खाली गेला थोड्या वेळेला पुन्हा. राजे आले आता. एवढे खुश झाले ना काकाला पण. राजे काही म्हणले नाही का तुला आल्यावर? बोलून घ्यायसाठी केलं म्हणे तू सगळं. ते किती घाई घाई आले असतील पण पाठीच निघाले असं तेव्हा. त्यांचं असं म्हणत होतं का तू एवढा टाइम मग तिथं लागत होत. मग ते रस्त्याने मला त्याने गेले का दवाखान्यात गेले का हॉस्पिटल मध्ये. त्यांचा अंदाज तसा होता. नाही आमचा तसंच खाली आलो इकडं तर डायरेक्ट. तर आता दुपारचे 2:30 वाजले, पण आता काय प्रियांकाचं दुखतच नाही आहे ना ग. मम्मीने साडी बिडी बदलते, सगळं काम आवरून ठेवलं मम्मीने. वरची रूम साफ केली. वरच घेतलं साफसूफ करून.
कारण तिकून आल्याच्या नंतर मग आपल्याला टेन्शन. हा त्या रूम मध्ये वरती प्रियांका म्हणे मी वरतीच थांबत. आम्ही आवरून बसलेलो आहे केव्हाचं वाट पाहत. आता तिचं दुखतच नाही वाटत. पप्पा मगाशी म्हणते 1 वाजता तुम्ही अजून निघाला म्हणलं तिचं दुखायतच नाही. कुठून निघायचं आता होतं वाटतं असं. एकदा मला एक होतं असं काही ना मला एक कमेंट आली म्हणजे आम्ही दवाखान्यात जाऊन रिटर्न आणतो म्हणजे असं होतच. त्याच्यामुळे मग दुखायला लागलं जेव्हा आता आम्ही कळलं ना आता संध्याकाळपर्यंत अजून तर 2:30 वाजले अजून तर नाही आता तिचं दुखत. सपनान त्यांना सांगून ठेवलं होतं. काय चाल रहा है झोपती काय ब्लँकेट घेऊन अंगावर पार दिसाना सुद्धा पोरगी. पहा सपनाची मजा. भार्गव झोपलाय का? नितीन ते गेले ना दवाखान्यात. सर काय म्हणल्या झाली ना पोरगी झाली ना. विचार पप्पाला विचार. आता माहिती सकाळी गेलं काय लगेच डिलिव्हरी होतच नाही. अगं आता गेलीच नाही इराची. तिचं दुखायचंच बंद झालं. बंद झालं. फसवीतच बाई ती. तिचं बाळ फसवीतच आहे. अमोल दाजी आले. अरे देवा. म्हणजे त्यांना बोलून घेतलं. हा विराने एवढं नव्हतं फसवलं. फसवलं तर विरा 15 दिवसापासून फसवीत होती खरंच. म्हणलं सपूला सांगावा नाही तर सपू बसून वाटपात. शिवच्या आजीला पण पडून आले. कुठे आहे शिव सांग ना शिवच्या आजीला. चला आजीला घरात जायचं. दवाखान्यातच चाललो होतो आम्ही पण तिचं दुखायचं परत बंद झालं. सगळं आवरून ठेवलं आम्ही पण कॅन्सलच झालं जायचं. शिव तुला सांगा तुझ्या आजी आली. शिव मी गावची आजी आली. ते फोन सांगा ती बाबा आले असून रुसला का आजीवर. बाबा मम्मी ताईला फसवते सुरेखा ताईला. बोल ना. नाही दवाखान्यात. अगं आता आलंय. केले बाई आता तिचं काय खरं पाटाना नुसत्या काय त्या बंद होत्या केल्या आत्ताच ऍडमिट. ते म्हणे तर बघू केलं आता बघू. दीदीची सासू आहे. फसली मम्मी हसली ना कॅमेरा तिकडे फिरवला आणि तिला थोडा पडदा दिसला. फसली. अरे देवा कोण कोण आलंय. मम्मीला चांगली ऍक्टिंग जमती का. इकडून मी हसत होते म्हणून मम्मीला हसू आलं. नाही ना मम्मीला चांगली ऍक्टिंग जमती खरंच. मला का नाही ना खोटं बोललेलं.
ते काय झालं मला त्या तिकडून हसत होत्या ना मला हसू आवडत मी असं कॅमेरा कॅट पण हा मी तिथंच हसत बसले असते खरे ते सगळी मला आधी सांगितलंय पण मी लागा आत्ताच आले मध्ये नव्हतं गेलो पण आता आले म्हणलं हा ना